राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय राम हरे 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 जय राम हरे 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 जय रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साधनी झाले वो सुख झाले वो साधनी मोहा विठ्ठल बरवा मोहा विठ्ठल बरवा सुख झाले वो साधनी सुख झाले वो साधनी मोहा विठ्ठल बरवा माधव परवा माधव माधव
ब्रह्मांड उतरंडी जाचे विच्छे घडी ब्रह्मांड उतरंडी जाचे विच्छे घडी ब्रह्मांड उतरंडी जाचे इच्छे घडी हो शिष्ट काढी धर्मा करी ब्रह्मांड उतरंडी जाचे विच्छे घडी ब्रह्मांड उतरंडी जाचे इच्छे घडी ब्रह्मांड उतरंडी जाचे विच्छे घडी ब्रह्मांड उतरंडी जाचे विच्छे घडी हो उचिष्ट काढी धर्मा करी काळे धर्मा देखिला वो माय चक्रभुज स्वभावे माय चक्रभुज स्वभावे देखिला वो माय चक्रभुज स्वभावे माय चक्रभुज स्वभावे वारुते वागवी अर्जुनाचे वागवी याज्ञिकार पिती मंत्राचा होते मंत्राचा याज्ञिकार पिती मंत्राचा होते तो द्रौपदी प्रतिभाजी मागे द्रौपदी प्रतिभाजी देखिला वो माय चक्रभुज स्वभावे देखिला वो माय चक्रभुज स्वभावे वारुते वागवी अर्जुनाचे निवृत्ती दैवत पूर्ण मनोरथ निवृत्ती दैवत पूर्ण मनोरथ पांडव कृतार्थ कृष्ण नामे निवृत्ती दैवत पूर्ण मनोरथ निवृत्ती दैवत पूर्ण मनोरथ पांडव कृतार्थ कृष्ण नामे पांडव कृतार्थ कृष्ण नामे देखिला वो माय चक्रभुज स्वभावी देखिला वो माय चक्रभुज स्वभावी वारुते वागवी अर्जुनाचे बार घुमाई 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 आदरणीय हरिभक्तपरायण गायन सम्राट रवींद्र महाराज पवार आदरणीय हरिभक्तपरायण संगीत अलंकार रामानंदजी महाराज ढाले ब्रह्मांड उतरे ब्रह्मांड इच्छे घडी ब्रह्मांड ब्रह्मांड
धर्मा घरी देखिला माय देखिला चक्रभुज स्वभाव देखिला गे माय चतुर्भुज स्वभाव देखिला गे माय चतुर्भुज स्वभाव देखिला चतुर्भुज स्वभाव देखिला वारुते वाकवी अर्जुनाचे वागवी अर्जुनाचे वारुते
ब्रह्मांड उतरंडी ज्याचे विच्छे घडी तो चिष्टे काढे धर्मा घरी देखिला व माय चक्रभुज स्वभावी वारू तेव्हा गवी अर्जुनाचे याज्ञिकार पिती मंत्राच्या होती तो द्रौपदी प्रतिभाजी मागे देखिला व माय चक्रभुज स्वभावी वारू तेव्हा गवी अर्जुनाचे निवृत्ती दैवत पूर्ण मनोरथ पांडव कृतार्थ कृष्ण नामे देखिला व माय चक्रभुज स्वभावी वारू तेव्हा गवी अर्जुनाचे नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो कथा माना मनो पांडुरंगा पांडुरंगा करो कथा माना करो कथा दुसरे चरण संताचे या दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संदाची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मनोजवं मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरास्फीट निलये सरस्वती नमस्तुते यच्चावतन सकल शास्त्रा विभूषितान् महामंगला संस्कृता स्थित संपन्ने मोक्षा स्थित गत्वानां सुखानुवाद स्थित संवादे परीक्षितान् मोक्ष भव व्यथा वीर शरार्थम भव भागवते नमो नमः विठला विठला आता वैवासित पावनाती भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीत असो वाद्यभूषित पावन ती प्रत्यक्ष अमरेंद्र समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीत असो आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठ स्वराराता जी कीर्तनी वैवासित लोका तयाची आचरणी नमन गा मज दिसत असो परम विख्यातू जो जान ब्रह्मयाचा सुतू नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमन गा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवारी कावतरला जयाची आकुळे तया छत्रपतीची आचरण कमळे साष्टांग नमन करीत असो विठला ब्रह्मांड उतरंडी ज्याचे विच्छे घडी तो उचिष्टे काळी धर्मा घरी देखिला ओ माय चक्रभुज स्वभावी वारू तेव्हा गवी अर्जुनाचे प्रस्तुत प्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय ज्ञानियांचे राजे योग्याची माऊली समाधीधन अलंकापूर निवासी माऊली महावैष्णव ज्ञानोबराय यांचे गुरुवर्य निवृत्ती दादा यांचा सेवेकरता निवडलेला 4 कडव्याचा अभंग विठाला संगी सेवेकरता निवडलेला अभंग निवृत्ती दादांचा आहे. महाराज या अभंगाद्वारे विश्वाच्या मालकाचा कृपाळूपणा सांगतात. ब्रह्मांड उतरंडी ज्याचे विच्छे घडी या अभंगाच्या प्रत्येक कडव्याच्या सुरुवातीला देवाचा अधिकार आहे, वैभव आहे आणि प्रत्येक अभंगाच्या कडव्याच्या उत्तरार्धात देवाची लीनता सांगितली. ब्रह्मांड उतरंडी ज्याची विच्छे घडी या विश्वाच्या उतरंडी घडामोडी करणं ज्याच्या हातात आहे तो उचिष्टे कार्य धर्मा घरी ही त्याची लीनता. देखिला ओ माय चक्रभुज स्वभावी हातामध्ये सुदर्शन आहे, चक्रधारी आहे, हे त्याचं वैभव. पण वारू तेव्हा गवी अर्जुनाची ही त्याची लीनता. तिसऱ्या कडव्यात याज्ञिकार पिती मंत्राच्या आहुती दशग्रंथी ब्रह्मंजाच्या नावानं आहुत्या टाकाले त्यांच्या स्वप्नात नाही, पण तो द्रौपदी प्रति भाजी मागे. आणि शेवटच्या कडव्यात सांगितलं निवृत्ती दैवत पूर्ण मनोरथ पांडव कृतार्थ कृष्ण नामे. निवृत्ती दादा सांगतात की ज्याच्या नावानं पांडव कृतार्थ झाले असा सुस्वरूप स्थितीतला देव, असा साधा सोपा सरळ 4 कडव्याचा अर्थ झालं कीर्तन विठाला एका व्यक्तीने प्रश्न केला ब्रह्मांड म्हणजे काय, कशाला ब्रह्मांड म्हणायचंय? ब्रह्मांडाची व्याख्या 3 लोकांना सांगता आली नाही. पाराशराईसा पावन व्यासाईसा स्थित ज्ञानो सुखाईसा कृपाळू स्थितपणू तोही थकित गा. पराशरांसारखे विद्वान ज्यांच्या पोटी व्यास जन्माला आले, जगातलं सर्व ज्ञान व्यासाच्या तोंडातलं उष्टे तेही थकले. आणि व्यासांच्या पोटी व टीका मातेच्या पोटी जन्माला आलेले मुनिश्री शुकाचार्य 4 ब्रह्म आहेत, त्यापैकी एक साधू कृपाळू अंतकरण केलं आणि होतच कृपाळू. शुकाचार्याला मोक्ष दिला. हे तिन्ही जगतात की ब्रह्मांडाची व्याख्या आतापर्यंत कोणाला सांगता आली नाही. आतळ वितळ सुतळ तळातळ महातळ रसातळ पाताळ खालचे 7 त्याच्यावर 7 दीप 21 स्वर्ग 14 भुवन भुवनत्रय आस्तुजनी कुंभिपय आभासित कीर्तिजन त्यक्तन भासन मपिदतीन क्रियांजनो इति कळा. याचा मेळ नाही आतापर्यंत. लभस्विता आस्तिजयता अस्तिमिमध्यता कृतुजन्यता सांख्य प्रणाली उच्चत स्थिती भय स्थिती क्रियाजन्य स्थिती हस्तिदंतता दंत व्यथान कुमजया अशा परवडीनं गुणायच्या.
बारोत्तराची खन वाहिली परवडी दिली आखाची चौचौत्र्याचा गान गाईला मग पाहिला पाचाचा दोन भागिले उणे सहाचा अंक मोडीला साताचा बारोत्तरीची खन वाहिली खन दाविला सत्वाचा हे गणित नाही लक्षात राहायचं उगा ऐकायचं सोडून द्यायचं आपलं ते त्या काळातलं गणित याला एक परवडी म्हणायची अशा अब्जावधी परवडीचा मेळ ज्याच्या डोक्यात येत नाही काय अवस्था आहे त्याला आणि आपण नुसत्या ब्रह्मांडाची व्याख्या इतकी सोपी गोष्ट आहे आतळ वितळ सुतळणे आमच्या इथे एक येडपट म्हणलं शेवटचं टोक मी सापडितो मी म्हणलं छटाक्या पाणी पाऊस आल्या गोदडे घेऊन झोपणं तो येडपटवाणी खाऊन उगच करायला आरबाळल्यासारखा म्हणला ब्रह्मांडाचं शेवटचं टोक पी पाहतो काही काहीला लय नाद असतो ना फोकट कळण शेंडी वळवळ हो उठाड सगळं बुडायले उठाड शेपुडी म्हणते मग आळपण भिजते का येडपट हिसको काय त्याच्या मदारीहून पाणी चाललंय आणि आळपण माहितीत का ते पिलू पिवणी म्हणून गुंडाळलेले ज्याच्या उठाडाच्या पाठीहून पाणी चालले शेपुडी म्हणते आळपण भेजतील का हा मूर्खपणाचं लक्षण आहे ना या व्यासांना पाराशरांना शुकाचार्यांना ब्रह्मांडाची व्याख्या सांगता आली नाही तिथं बाळू महाराजांना कशाला शहाणपणा करायचा आखरी बांधून ब्रह्मांडाचं शेवटचं टोक बघायला गेलं मला वर्गात गुरुजीने एकच शिकायचं बाळा आकाश जिथं टेकलेलं असते त्याला क्षितिज म्हणते त्याला क्षितिज म्हणते शेवटचं टोक नाही त्याला क्षितिज बनायचं क्षितिज हे आमच्या इथलं येडपट गेलं म्हणलं तिथं आकाश टेकले तिथं जग संपलं आखरी बांधल्यान तिथपर्यंत पोचला आकाश पुढच्या माळावर गेलं आकाश त्याच्या पुढच्या माळावर गेलं आकाश त्याच्या पुढच्या माळावर 7-8 दिवस फिरलं शेवटी एका वड्याला एक सतार भाई शेपुड्या चारित होत एक सतार भाई शेळ्या वळीत होत शेळ्या आणि तितक्यात हे आमच्या इथलं येटगळ त्याला म्हणलं सतार मामू शेवटचं टोक का गौसन ते म्हणलं तू मेले आयुष्य गेले म्हणलं शेळ्या वळता वळता मला अजून काही मेळ नाही लागला आणि तुला 4 दिवसात टोक सापडतोय पायी चालणाऱ्याला एक विमानात बसणार फुगीर होतं पैसे आलं होतं जरा ते म्हणलं लांबी रुंदी जरी नाही कळली तर शेवटचं टोक सापडितो म्हणलं कसं सापडन रे म्हणलं विमानानं टाकी फुल केली पेट्रोलनं मला म्हणलं चल ना मधात म्हणलं तोच काळ होती म्हणलं तू ह्या तेराळ्याची पिंडदान करायला खाली लागल ना बाळू महाराज तोच जाय विमानाची टाकी फुल केली विदेशी कंपनीचं किंवा आपल्या स्वदेशी कंपनीचं काय भारीचं विमान असेल मी आता चित्रातच पाहिलं खरं अजून पाहिलंच नाही त्याच्यामुळे आपण लय मोठं कशाला इचकायचं भारी कंपनीचं विमान घेतलं आणि त्या विमानात बसलं शेवटचं टोक बघण्यासाठी चालकाला सांगितलं हा सगळं पेट्रोल संपलं विमान वरची वरीच जळालं खाली फोपटा पण नाही पडला अजून त्याला वरचं टोक सापडलं नाही एक जण म्हणला खालचं गावसायचं म्हणलं कसं गवसन रे म्हणला बोर घ्यायचा असा बोर घ्यायचा की पातळातल्या लोकांना म्हणलं पाहिजे बस झालं ना आमच्याकडे येतात का काय महाराष्ट्रात जितके पाईप होते तितके बोर मध्ये टाकले भारतातल्या सगळ्या कंपनीचे पाईप टाकले विदेशातले पण पाईप टाकले आता मशीनच चलन तरी पण पाताळातल्या लोकांचा आवाजच आला नाही माझ्याकडे आला ते अंशराम तात्याचा पांड्या म्हणला बाळू महाराज सगळे पाईप बोर मध्ये टाकले पण खालून आवाज येत न म्हणलं ते भोकडात तून तुही बायको उडी हाना आता कशाला एवढं मोठं पाडून फुले रे यडगाळा हे खालचं गवसत असतं वे अगाजयाच्या स्थित प्रज्ञ पावना भास भुवन त्रयाच्या खंडित जाना त्या भास थकीत पनाश्रम जैसा भविष्य तर परत सांगते त्यानं निर्माण केलेल्या सृष्टीचा अंदाज आपल्यासारख्या येडपटायला लागत असतोय खालचं टोकाचा मेळ नाही वरच्याही टोकाचा मेळ नाही लांबी रुंदीचा मेळ नाही ह्या ब्रह्मांडाच्या घडामोडी त्याला करता येतात किलारी कोण पालथी केली त्यानं आता निसर्ग असतोय हे पावसाळा आहे आताचा हे कोणाला बंद करताय तू का एखाद्या पैशावाल्याला अद्याप नाही दिल्लीतल्या ढवळ्या कपड्यावाल्याला अद्याप नाही आपल्यासारख्या महाराज लोकायला अद्याप नाही ह्या ब्रह्मांडाच्या घडामोडी ज्याच्या हातात आहे त्याला देव म्हणतात 25-25 लाखाला जाणारा अंगूरचा बाग 10 मिनिटात खाली
कोणाच्या हातात? त्याच्या. आमच्याकडे नाही तर अंगूर, पण गहून ज्वारी असते. 150 क्विंटल ज्याला ज्वारी व्हायची त्याचं कणीसच गवसन. कुठं चिपाड धरा तुटलेलंच, म्हणजे शाबीत ठुलच नाही. कोणाच्या हातात? त्याच्या. वंब्या घातल्या खाली आणि बुडा आले वरी गव्हाच्या. कोणाच्या हातात? त्याच्या. ह्या सगळ्या घडामोडी करणं ज्याच्या हातात आहे त्याला देव म्हणतात. तो चिष्टे काढी शास्त्री बाबा. ते पांडवाच्या यज्ञात उष्ट काढणं म्हणजे पत्राळ्या उचलायले. तुम्ही आम्ही प्रतिष्ठेचा विचार करतो. एका श्रीमंत माणसाला सांगितलं भात वाढणं, ते म्हणला गचगचत लागतो कसा काय. मी नाही वाढीत भाऊ. पोळ्या वाढणं, हा ते म्हणला काय हलकट आणि पोळ्या वाढायला लावल्या. मग शिरा वाढ, ते म्हणला हात भरत येत ना. म्हणलं वरण वाढ, म्हणला धोतर खराब होईल ना. मग काय डांबर वाढी तू का? भात नाही शिरा. हे प्रतिष्ठेचा विचार करणाऱ्या जाती आपण. देव नाही विचार कर. ज्ञानोबा आणि निवृत्ती दादा दोघांचा संवाद. नाते 3. एक नातं भावाचं, दुसरं नातं देवा देवाचं आहे. महाविष्णूचा अवतार सखा माझा, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार. म्हणजे एक विष्णू एक शंकर. ज्ञानोबा निवृत्ती दादा भाऊ भाऊ नाते 2 आणि तिसरं नातं गुरु शिष्य 3 नाते. ज्ञानोबा विचारतात दादा खरंच या जगाच्या मालकाने उष्ट काढे विचारायला कोण? देव. आणि यायनच काढ ना, पण गुरुजीच्या तोंडातून ऐकण्यात आनंद वेगळा. निवृत्ती दादा सांगतात कधी काढ सांगतो. पांडवांनी यज्ञ केला. पांडवाच्या यज्ञामध्ये मीठ कोणी वाढायचं, पात्र कोणी टाकायचं, भात कोणी वाढायचा, पाणी कोणी वाढायचं, शिरा कोणी वाढायचा, पोळी कोणी वाढायची, भाजी कोणी वाढायची, हे प्रत्येक गंध कोणी लावायचा, किराणा कोणी आणायचा, स्वयंपाक कोणी करायचा, हे ज्याची त्याच्याकडे काम लावून देते. यज्ञ सुरू झाला. यज्ञाला ब्राह्मण 1400 होते. मायासारखे नाही लटवाय लटन कष्टा सुट. दशग्रंथी ब्राह्मण ज्याची जीभ केळीच्या पानासारखी पातळीन, जिभेचं टोक सुईच्या आणि सारखं टोकदारी, त्याला दशग्रंथी म्हणतात. दशग्रंथी ब्राह्मणाची व्याख्या ती असते शास्त्री बाबा की त्यानं मंत्र म्हणल्याच्या नंतर आपण मग त्या इस्तू तयार हो, अग्नी तयार. प्रज्वलितो रसना प्रियजनो भूदेवंश पवित्र स्थित कलानाम स्वच्छाग्र स्थित रसना स्थित प्रियानाम वैश्यान्नरो हवानंच प्रियतान्न मम. अग्नीला आमंत्रित केल्याबरोबर अग्नी प्रज्वलित व्हावा ही ज्याची जीभ आहे त्याला दशग्रंथी म्हणतात. आपले दशग्रंथी यज्ञाजवळ गेले की धोपण पण दिसत नाही. त्याच्यामुळं कोणाला दशग्रंथी म्हणावं त्याचा काही मेळच कळत नाही. असो 1400 ब्राह्मण यज्ञामध्ये. स्वयंपाक करायचं काम भीमाकड आणि स्वयंपाक झाल्यावर तूप वाढायचं काम भीमाकड. भीमाने 2 कामं केले. भीमासारखा स्वयंपाक कोणाला नाही करता आला माणसात बर का. आणि बायकात स्वयंपाक नंबर 1चा केला शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या पत्नी गिरिजा काकी. त्याच्यानंतर तो म्हणणे मेळ बसला बिलकुल. आणि नादातही पडू नका हो, जे येतंय ते आपलं चलू देत जा खेळ. एका बाईनं मला कीर्तन झाल्यावर फोन लावला. मग गिरिजा काकीनं कसा केलता? मी म्हणलं उगच काऊन हीच कायली, तुला जे येतंय तेच करणं, तुला काय करायचं त्या गिरिजा काकीहून? मी स्वयंपाकात माझी PhD झाली म्हणली. महाराष्ट्र सरकार मला पगार देते. म्हणलं तुला चुलीत घालीत असन सरकार, पण तुला गिरिजा काकी सारखा स्वयंपाक येत नाही. काय खायचं तुम्हाला? म्हणलं पिठलं भाकर कर. भाकरी टाकल्या.
1.5 घंटा पिठलं हाटू लागली, गोळे फुटलेत नाही. मी म्हणलं मुंडक्यानं हाटी ती का आता, काडीनं हाटले होतं गोळे फुटन होतं. तिची स्वयंपाकात PhD झाली, शासन पगार देते. शासन कोणाला पगार देतं? टॅबला खालून पैसे दिले की पदवी, टेबला खालून बंडल दिलं शिवाजी दादा की पदवी, झाली पगार सुरू. विठाला ज्या माऊलीनं केलेला स्वयंपाक इतकाच रुचकर होता आणि वाढण्यामध्ये आदर होता. मन विश्वाचं मालक द्वारका सोडून 32-36 वर्ष कपडे धुवाल तिथं राहिलं. काय स्वयंपाक असेल ती गिरजा काकी, काय भीमान स्वयंपाक करायचा. भीमानं केलेली भाजी आधा कदा जर शिल्लक राहिली आणि वाळलेल्या झाडाच्या बुडाला टाकली तर झाडाला पाला फुटत होता. आणि आपल्या आचार्याचं वरण खाल्लं, वडा दिसला की टेम्पो थांबावा लागतो. विठाला ते का पोटात राहत का काय ते वरण सारा मेळच असतो. तुम्हाला काय वाटलं माणसं कमी असले हे घरातल्या आणि कीर्तन करतोय? तुम्हाला सांगतो रिंग हिचा बैल कशाला झुपा ते बसतच नसतो. विठाला आणि मान सांग काय घेणे मला. एका लग्नाला 2 लाख वराड आलं, नवरी आंधळी. सोखाने म्हणला दाश्या काय लोक आले तुझ्या लग्नाला, म्हणला थोतरच फोडीन. लोकांना काय करायचं रे म्हणला, जिच्या संग लग्न करायचं ती आंधळी. तसं मला मान सांग काय करायचं. इथं आहे बा भारी. विठाला ॲलर्जी घेते आता कधी कधी लय शहाणपणा केल्यावर. भीमान स्वयंपाक करायचा आणि तूप वाढायचं. कसं तूप वाढा असं पप्पू. एका घरी बाई वाढायला आली ना हातात बुटक, सगळं तुपत 3 तोळे. पण हसा लाख. मी म्हणलं तुला अटॅक येईन, आम्हाला तूप नग, तू मधात जाय, वाढूच नकोस तू. 3 तोळेच तूप तू या बुटक्यात, तेच असा लाखाला का हात हालायला आणि तू सगळं पडले होतं मरशीनच. आतमध्ये गेली सासू म्हणजे वाढ नाहीस का तू? मग त्या महाराजांनी मला दटीलच. थांब मी वाढीते. बुटक घेतलं डाव्या हातात आणि उजव्या हातात दाभण. दाभण पोत शिवायचं ते. तिनं तुपात दाभण बुडिलं, त्याच्या आणीला जितकं चिटकन तितकंच वरणावर टाकलं. मी जेवण बंद केलं. मी म्हणलं पाय धरले जेजी तुला लय तूप वाढता येतं का? म्हणले हा. माझ्यापेक्षा माझ्या सणा सासूला लय वाढता येतं म्हणली. नागिनीचं पान द्या टाकून धरीत होती आणि आणीकून तुपात बुडीत होती, वाढीत नव्हती. ज्याच्या नाकावर थेंब पडन तेव्हा खुश, वर्णाचा मेळच नाही. अशी तूप वाढीत होती. तिची सासू तर तिच्यापेक्षा भारी, राक्षसनीचा 3रा अवतार. पंक्तीला माणसं बसू देत होती, 20 तू ताटात घेत होती, त्याच्यावर एकच थेंब तुपाचा टाकायची. घ्या दो 14 लिटरची गुंडी होती बाबा भीमाजवळ, 14 लिटरची. तूप वाढायचं. सगळी कामं सगळ्याला दिली. यज्ञाचा पहिला दिवस तो चिष्टेकारी धर्माघरी सांगायला. तो दुपारा 12 वाजता यज्ञ ब्राह्मणांचा आटपला. धर्माला सांगितलं राजा बसवा तुमच्या पंक्ती. पंक्ती बसल्या, पात्र टाकल्या, वदनी कवळ घेता. श्लोक झाला तवा नव्हता वदनी कवळ घेता, कारण तो ज्ञानोबराच्या काळातला श्लोक आहे. त्या काळात अन्नपूर्णे महापूर्णे पूर्णत उच्चतम फलस्थितानां जठरानलो तृप्त स्थितेषु अन्नपूर्णे महापूर्णे. श्लोक म्हटला. गजर झाला, जेवायला सुरुवात झाली.
जेवायला सुरुवात झाल्याच्या नंतर धर्माने एका व्यक्तीला विचारलं, पंक्तीत माणसं किती आहेत? 43,832 लोक होते एका पंक्तीला. 43,832 लोक एका पंक्तीला, गुणिले 14, अशा रोजच्या 14 पंक्ती होत्या. 43,832 लोकांची एक पंगत, रोजच्या 14 पंक्ती व्हायच्या. आणि पहिली पंगत बसल्याच्या नंतर विचारलं, रामकृष्ण हरी, सगळे काम सगळ्याला दिले, पण पात्र उचलायचं काम कोणालाच नाही दिलं. कोणी उचलायचं पात्र? घाम आला, घाम. द्रौपदीने मालकाला विचारलं, मालक माणसं जास्त आलेत म्हणून घाम आलं का? आपल्याकडे काय किराणा कमी आहे का? असं नाही दटीलं द्रौपदीला. द्रौपदी दटून घेणारी स्त्री नव्हतीच महाराज, अधिकारी मागली होती. द्रौपदी, अथांग सागरासारखा किराणा आणला नकुल सहदेवानं. किराणा आणायचं काम त्यांच्याकडे होतं, काही कमी नाही. पण एक गोष्ट राहिली द्रौपदी, आपल्या यज्ञातले पात्र कोणी उचलायची ती कमिटी स्थापितच नाही केली. मालक, जी माणसं जेवायला बसलेत त्यांना नमस्कार करा. आपल्या संस्कृतीत पंक्तीच्या माणसाला नमस्कार करणं हे धर्मशास्त्र आहे. जेवायला बसणार, पण द्रौपदी पात्र कोणी उचलायचे ते मी बघल. विश्वास दिला, मी करते ते काम. तुला कसं करता येईल? तुम्ही चिंता करू नका मालक, मी आहे ना. मी तुम्हाला खोटं बोलल का? नाही. धर्म पंक्तीत गेलेत नाही, भीतीने एका घरातच जाऊन बसले. द्रौपदीने सुवर्णाची प्रतिमा काढली, कृष्ण परमात्म्याची चंदनाच्या पाटावर ठेवली, पंचगव्यानं स्नान घातलं, गोपी चंदनाचा गंध लावला, तुळशीची मंजुळा पायापाशी ठेवली आणि पदराची वाटी केली. महाराज, यज्ञामध्ये चेतनदेव फिरत होता, प्रत्यक्ष कृष्ण फिरत होता. मूर्तीची पूजा करायची काय गरज होती? पण विश्वाच्या मालकाला माणसात जाऊन कसं बोलवावं म्हणून मूर्तीची पूजा केली. रडू लागली. पाठीमागून कृष्ण परमात्मा आले, आवाज दिला, ताई. माग पाहिलं, दादा आलात? काय झालं माया रडायला? दादा, आमच्या मालकाकडून एक चूक झाली. काय? यज्ञातलं सगळं नियोजन सगळ्यांकडे दिलंय. पत्रिका कोणी वाटायच्या, कोण काय करायचं, दक्षिणा द्यायचं काम कर्णाकडे होतं. सगळी कामं प्रत्येकाला दिली, पण पात्र उचलायचे काम राहिले. देवा, 43,832 लोक एका पंक्तीला बसलेत आणि ही माणसं उठल्याच्या नंतर, पात्र उचलल्याच्या नंतरच दुसरी पंगत बसेल. पात्र इतक्या लोकांचे कोणी उचलायचे? विश्वाच्या मालकानं कमरेला बांधलेलं उपरणं सोडून द्रौपदीचे डोळे पुसले. ताई, एवढा मोठा जगाचा मालक तुझा पाठीराखा भाऊ असताना विश्वाच्या मालकाच्या बहिणीनं रडावं? येडे पण आहे. मी पाठीमाग, काय काळजी करू नकोस. पंगत उठली. विश्वाच्या मालकानं धोतर खोसलं, पितांबर, आणि त्याला काय पात्र उचलायला टाइम लागतोय? दिले फेकून, बसली दुसरी पंगत. धर्म द्रौपदीकडे आले, म्हणले, द्रौपदी, अन्नपूर्णे महापूर्णे दोनदा श्लोक कस काय म्हणालीत लोक? दोनदा कस काय? वदनी कवळ घेता दोनदा कस काय? द्रौपदीने सांगितलं, मालक, पहिले माणसं जेवून उठलेत, दुसरी माणसं बसलेत, दुसऱ्या पंक्तीचा श्लोक आहे. पागल आहेस की काय? नाही मालक, तुम्ही एकदा बघून घ्या. धर्म पंक्तीला आले तर पहिल्या पंक्तीचे माणसं पान सुपारी खात बसले होते आणि दुसरी माणसं जेवू लागले. वापस आले, धर्मानं उपरनं तोंडात घातलं, हंबरडा फोडून द्रौपदीला विचारलं, द्रौपदी, कोण पात्र उचलले? अंतकरण भरून आलं, डोळ्याला धारा आल्या आणि चंदनाच्या पाटावर टेकलेली सोन्याची प्रतिमा तिच्याकडे बोट केलं. तो उचिष्टे काढी धर्मा घरी, ब्रह्मांड उतरंडी जाते इच्छे घडी, तो उचिष्टे काढी धर्मा घरी, तो उचिष्टे काढी धर्मा घरी, तो उचिष्टे काढी धर्मा
ब्रह्मांड उतरंडी ज्याचे विच्छे घडी तो उचिष्टे काळी धर्मा घरी. ह्या विश्वाच्या मालकानं धर्माच्या यज्ञात उचिष्ट काढ, पण पाहिलाय का ते दुसऱ्या कडव्यात. देखिला व माय चक्रभुज स्वभाव, देखिला व माय चक्रभुज, देखिला व माय चक्रभुज, देखिला व माय चक्रभुज स्वभाव. वारुते वागवी अर्जुनाचे, वारुते वागवी अर्जुनाचे, वारुते वागवी अर्जुनाचे. देखिला व माय चतुर्भुज स्वभाव, देखिला व माय चतुर्भुज मला घ्यायचा नव्हता इतका अवघडा भंग, पण कस काय सुचला काय माहित. काहीला नादच असतो चिखलात चपला घालायचा. हो ना, ते लक्षातच आलं नाही ना, चिखलात चप्पल घातल्यावर बुंडल तुटत म्हणून. देखिला माय चक्रभुज सबाई. कोणाला माय म्हणले? ज्ञानोबा. माझी माय मी प्रत्यक्ष पाहिलाय, पण काय करताना पाहिलाय. वारुते वागवी अर्जुनाची. वागवणे म्हणजे सांभाळणे धुणे. अर्जुनाची घोडी धुतली अनंते. एक प्रश्न केला निवृत्ती दादाला. देवानं अर्जुनाला स्वतःची बहीण दिली, ती मेहुण्याचं नातं आहे, त्या अर्थी गायी वळायच्या असत्या, म्हशी वळायच्या असत्या, दारे धरायची असते, शेतात काम करायचं असतं, घरचं काम करायचं असतं. घोडे काऊन सांभाळले? त्याचं मागचं कारण आहे. 7व्या अवतारात एक मथार एका व्यक्तीकडे गेलं. त्या व्यक्तीचं नाव आहे प्रभू रामचंद्र. श्रीराम जी. कुठला वंश आपला? सूर्यवंश. आलाय तुमच्याकडे सूर्य कधी? नाही आला. वशिष्ठाला सांगितलं, थोडं वेगात सांगतो बाबा. एक महात्माजी आले आणि त्यानं सांगितलं सूर्य तुमच्याकडे आला नाही, उद्यापासून सूर्यवंश नाव टाकायचं नाही. वशिष्ठानं सांगितलं उद्या दुपारी ठीक 12 वाजता सूर्य आपल्याकडे जेवायला येईल. स्वयंपाक आटपला, पण सूर्याला बोलवल्याच्या नंतर सूर्यनारायणानं सांगितलं मला बसायला रथ पाठवा, पायी पायी येत नाही. एखाद्या पुढाऱ्याची मंत्र्याची जर सभा असेल तर ज्याला बायको नीट बोलत नाही ते पण म्हणते गाडी पाठवलीतच येईन. तस जगाला प्रकाश देणारा सूर्य पायी पायी येईल का? मला कोणीतरी पाठवा म्हणले. घोड्याची सेवा का केली त्याचं कारण सांगतो. प्रभू रामचंद्राने सुमंताला सांगितलं, सुमंता आकाश मार्गाने जाणारे 2 घोडे रथाला झोपा. आता सुमंत प्रधान होते, मोठ्या वजनातच गेले. तबेलेवाल्याला सांगितलं 2 चांगले घोडे रथाला झोपा. कुठं पाठवायचे मालक? सूर्याला आणायला. 6-6 महिने घोडं खाली बसत नाही, पण सूर्याला आणायला जायचं म्हणलं की पटापट घोडे खाली. बापरे म्हणले, यायला का दुसरा पाहुणा नव्हता खरे. उठलं की सूर्याला जाणायला निघाले. सगळे घोडे खाली बसले. येऊन सांगितलं मालक घोडे उठत नाहीत, बसलेत. दुसरे नाहीत का घोडे? म्हणलं अजून 2 घोडे येत, पण हे 2 घोडे पलीकडल्या वाड्यात येत, पण न्याला रस्ता यायच्यापासूनच आहे. काय हरकत नाही म्हणले, मग जुपान द्यायला सांगूच नका. म्हणले आपण नाही सांगायचं, पण त्याची जात सांगन ना. घोडे घोड्याला सांगतील का नाही?
नाही तुम्ही आता हसता ते, पण मला तसं नव्हतं म्हणायचं. ते 2 घोडे रथाला झुपले. हे जी लय मोठे बसलेले घोडे होते का, कुठ चालले? ग्रामपंचायतचा सदस्य नाही आणायचा, सूर्य आणायचा, सूर्य जळताना वरी. पण झुपलेले घोडे म्हणले आम्ही आणायला गेल्यावर जळतून, आणि सूर्य खाली आल्यावर तुम्ही का वाचता का? मग त्याच्यापेक्षा आणायला गेल्यावर जळालं तरी नाव तरी येईन शास्त्रात, पण खालचे तर नाहकच मेले ना. गेले 2 ज्याच्या स्वागताकरता गेले ते जाळीन कसा. हिमवंतू पाचारीला सवे विंझणू लाविला. अत्यंत शीत अशा प्रकारचं वेढलेल्या अंगाला सूर्यनारायण रथात बसले, खाली आले. ट्रेन त्याच्यात 7 वाट्या होत्या सोन्याच्या, 3-3 तोळ्याच्या. म्हणजे पाहुण्याला वाटावं पोरीचा बाप उदार अंतकरणाचा आहे, मोठा पान सोन्याचा पान पुढे आणलाय. पण त्या कार्यक्रमात जेवण्यात बघण्यात अंधार पडला आणि पाहुणे म्हणले आता मुक्कामालाच राहतो. पण ज्याचा पान पुढा होता त्या व्यक्तीनं पोराला पाठीलं, बाब्या त्या फलाण्याच्या पोरील पाहुणे पाहायला आलते, त्याचं घर झोपडं आहे बापू, आपला पान पुढा नेईन कोणी. ते पोरग म्हणलं तात्या पानपुडा आणला ना वाटतं गपचिक. पण आणला बाबा, पण पाहुणे मुक्कामाला राहिलेत, मी रात्रभर झोपत नाही, तुमचा पानपुडा नाही हरपू देत. आता पाहुणे मुक्कामाला आहेत, जर संध्याकाळी सुपारी खाची तर पानपुडा कसा गायब करतायत. पाहुणे पुन्हा संध्याकाळी एकदा जेवले, बैठकीत बसले, पान सुपारी खाणं लाईट जाणं संगत झाली. लाईन 2-3 मिनिटाला पुन्हा आली, पण पोरीच्या बापान पाहिलं तर पानपुड्यातली एक वाटीच गायब. त्याच्यातली एका पाहुण्या चोट्ट होतं, त्याने ती वाटी घेतली आणि खिशात टाकली. आता पाहुणान पोरीचा बापच बैठकीत. पोरीच्या बापान सांगितलं तुमच्यापैकी कोण्यातरी एक जणांनी वाटी घेतली, दुसरं कोणी बैठकीत आलंय का? नाही म्हणले. आता एक काम करा म्हणले, वाटी तर तुमच्यापैकी एक जणांनी घेतली, मी गरीब माणूस आहे, मोठ्या माणसाचा पानपुडा आणलेला आहे, ज्याची त्याला पानपुडा नेऊन द्यावा लागन, उजेडात ठेवत नका, मी पुन्हा एकदा लाईट बंद करतो, म्हणजे कोण चोर आहे कळत नाही. त्यानं मुकाट्यान पानपुड्यात वाटी ठेवून द्यायची, मग कुठंच काय मिळत नाही. पण यानं पुन्हा लाईट बंद केल्यावर सगळ्या पाहुण्यांनी एक एक वाटी घेतली, लाईट चालू करूच तर गायब. तसे लाईन गेल्यावर मला तर पातळ दिसलो. विठाला विठाला विठाला. ह्या घोड्यांचे उपकार फेडण्यासाठी वारू तेव्हा गवी अर्जुनाची. अजून एक प्रसंग सांगतो. असे 28-29 कारणे आहेत घोडे का सांभाळे, पण एक सांगतो पुन्हा 3ऱ्या कडव्यात जाऊ. मला पहिल्याच कडेवर बोला वाटते, पण आज कशाला आपण आगावपणा करायचा. मुकाट्यानं सगळं पेरायचं, जवस उलग ऊस द्राक्षे जरा जरा सगळं लावून. भगवान प्रभू रामचंद्राला नेऊन घालायला 4 घोडे. सुमंत रथात बसले, सांगितलं शरयू छत्तीरापर्यंत नेऊन घाला. मुक्काम झाला. लक्ष्मणाच्या सीताई साहेबासाठी दोघांच्या अगोदर प्रभू रामचंद्र सुमंताकडे सकाळी 4 वाजता आले. सुमंत जा वापस. भगवान कसं जाऊ मी? ज्या अयोध्येत तुम्ही नाही त्या अयोध्येत जर मी रिकामा रथ घेऊन गेलो तर लोक मला दगड मारतील. कुठं सोडा जगाचा मालक भगवान प्रभू रामचंद्र. प्रभू रामचंद्राने सांगितलं सुमंता तुम्हाला आमची शपथ आहे, जा याच्या करता जा. तुम्ही शहाणे आहात. आमच्या वडिलांना जर आघातपणा केला आणि काही मातेला मारलं तर स्त्री हत्येचं पातक आमच्या वडिलाच्या डोक्यावर पडेल. कृपा करून सुमंता तुम्हाला विनंती आहे, आमच्या वडिलाच्या हातानं हे पाप होऊ देऊ नका. एक जा तुम्ही. थांबता थांबता सूर्योदय झाला आणि सुमंताने रथ जुपला निघाले. रथ चाललाय, पण सुमंताचं तोंड पाठीमागं होतं प्रभू रामचंद्राकडं. रस्त्याने चालता चालता रथाच्या चाकाला बारीक बारीक चिखलाचे असे गोळे लागू लागले.
सुमंताने विचार केला, पुढे वाळलेली माती आहे, फुफुट आहे, इकडेही शुष्क माती आहे वाळलेली, चौकड वाळलेली माती आहे, पण रथाच्या चाकाला बारीक बारीक चिखलाचे टिपके कसे लागते, काय अनुमान प्रमाण काढा. पण शेवटी सुमंतानी बागदोर आखड्याच्या नंतर पुढे फुफुट आहे, काही चिखल नाही, पण रथाच्या चाकाला कसला चिखल आहे. खाली उतरून पाहिलं तर घोडे रडत होते. विश्वाच्या मालकाला आपण वनवासाला काढून दिलं ना, आपण अयोध्येत चाललोत हे दुःख घोड्याला सुद्धा झालतं. घोड्याच्या डोळ्याचं पाणी रथाच्या चकोऱ्यात पडत होतं आणि त्या पाण्यानं चिखलाचे टिपके तयार होत होते. सुमंतानं घोड्याच्या गळ्याला मिठी मारली. अश्वराजांनो, हा विश्वाचा मालक वनाला जातो याचं सुद्धा तुम्हाला दुःख आहे. घोडे काही बोलत नसते, पण शहाण्या माणसाला प्राण्याची अवस्था कळत असते. परत आले. घोडे घरीच एकदा काय दाना खाल्ला होता त्यांनी काल. एकदा प्रभू रामचंद्राला वनवासाला सोडायला रथाला घोडे झोपल्याच्या नंतर त्या दिवसपासून घोड्यानं चारा बंद केला, तर भगवान प्रभू रामचंद्र रावणाला मारून परत येईपर्यंत चाराच खाल्ला नाही. आपल्याला दोनच लोक माहिती आहेत, लक्ष्मण आणि उर्मिला 14 वर्ष उपवासी होते, पण रामायण असं सांगते 5 व्यक्ती उपवासी होत्या. 5 व्यक्ती, त्याच्यापैकी 2 घोडे होते. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या घोड्याच्या तबेलेनं हरभऱ्याची भिजलेला दाना ठेवला समोर. घोड्यानं खाल्लं नाही. सुमंताला निरोप गेला, महाराज घोडे चारा खात नाहीत, दाना खात नाहीत, काय करावं. सुमंत जवळ आले, घोड्याच्या पाठीवर हात फिरला. का खात नाहीत? घोडे रडत होते. त्या पाण्याच्या थेंबाचा असा आशय होता, जोपर्यंत विश्वाचा मालक वापस येत नाही तोपर्यंत अयोध्येमध्ये चारा घ्यायचा नाही. काय घोडे. 14 वर्ष 22 दिवसाचा वनवास होता बिना चप्पलचा प्रभूचा. राजा रावणाला मारलं, परत आले, राज्याभिषेक झाला. सगळ्यांचा सत्कार केला. जपी तपी योगी संन्यासी महात्मे वम्मम करणारे नाना प्रकारचे साधू, 56 देशाचे राजे, 18 पद्म वानर, 72 कोटी रीत, 56 कोटी गोलांगुळ, सर्वांचा सन्मान केला. मारुतीरायांनी सन्मान स्वीकारला नाही. नको म्हणले, आपल्याला काय करायचं, सेवक आहे मी. एक राज्याभिषेक झाल्याच्या नंतर एके दिवशी रात्री 1 वाजता सुमंताच्या लक्षात आलं, भगवान प्रभू रामचंद्र गेल्यापासून उपवास धरलाय, त्या घोड्याचं आपण काही सांगितलंच नाही. रात्रीच्या 1 वाजता दार वाजले. कोण? सुमंत आहे मी. चौबदारान दरवाजा उघडा. बाहेरचा. काय काम आहे? चौबदार, मालकाची कडी वाजवा. कडी वाजली. आई साहेबांना आवाज. कोण? मी चौबदार आहे. माय कडी उघडी. काय चौबदार, एवढ्या रात्री दार उघडायला लावलं? माझा काही विषय नाही माय, प्रधानजी आलेत. सुमंत आपण? होय आई साहेब. काय काम आहे? मालकाला बोलायचं. रात्री 1-1:30 वाजता प्रभू रामचंद्राला उठवलं. काय काम आहे सुमंतजी? भगवान, सगळ्याचा सन्मान केला, पण तुम्ही गेल्यापासून ज्यानं त्यागात्मक वृत्तीने उपवास धरला ते 2 घोडे अजून जसे तशीच राहिलेत. चला त्यांच्याकडे. 2-2:30 वाजता रात्री विश्वाचा दयाळू कृपाघन दयेचा सागर भगवान परमात्मा घोड्याच्या तबेल्यात गेले. घोड्याची कातडी हाडाला चिटकलेली होती. प्रभू रामचंद्राने दोन्ही घोड्याच्या गळ्याला कवटाळलं. अश्वराजानो, अरे विश्वाची मालकीन, विश्वाचा मालक, विश्वाला डोक्यावर घेणारा शेष लक्ष्मण, हे 3 जण वनवासाला गेल्याच्या नंतर तुम्हाला सहन झालं नाही म्हणून 14 वर्षाचा उपवास धरला आमच्यासाठी. अरे आम्ही मानवांनी तुमच्या पशुचा काय उपकार फेडावा, आणि आताही काही सेवा केली असती, पण वाल्मिकानं तसं लिहिलं नाही. हे 4 घोडे, मणिपुष्पक, मणिदंत, मणिभानू आणि मणिप्रिया नावाचे 4 घोडे 7व्या अवतारातले अर्जुनाच्या दारात जन्माले, ज्यांनी 14 वर्ष 57 दिवसाचा उपवास धरला होता. त्या घोड्यांचे उपकार फेडण्यासाठी यानं खरारा केला. वारुते वागवी अर्जुनाचे, वारुते वागवी अर्जुनाचे, देखी नाव माये चक्रभुज सहारे. वारुते अर्जुनाचे, वारुते देखी लागे माये चक्रभुज सहारे. वारुते अर्जुनाचे, वारुते. अजून एक प्रसंग सांगतो घोड्याचा. 28-29 पण एक सांगतो अजून.
राजा रावणाला मारल्याच्या नंतर एक हाडात बाई पापी होती, हाडापासून तिचं नाव कैकई, ती रक्तात पण पापी होती, हाडात पण पापी होती. एके दिवशी म्हणली, रामा रावणाला तो मारलंस, लंका कोणाला दिलीस? म्हणले विभीषणाला. लंकेवर हक्क तर आपला होता. प्रभू रामचंद्राने सांगितलं, आई साहेब रावण मारायच्या अगोदर विभीषण आपल्या पक्षात आलता आणि त्याला सांगितलं, बापू रावण मारल्याच्या नंतर लंकेचा राजा मी तुला करीन, तिथला सुतळीचा तोडा पण घेणार नाही, हे मी वचन दिले आई साहेब. आणि आपला सूर्यवंश असं सांगतो, प्राण जाय परिवचन न जाय. जीव गेला तरी हरकत नाही, पण शब्दाला दगाबाजी नाही होता कामा आई साहेब. असं ठीक आहे, पण कशी दिसते लंका? प्रभू रामचंद्राने सांगितलं, मी काय पाहिली नाही आई साहेब, लांबून बघितली, सोन्याची लंका आहे, मला बघा वाटती. महाराज किती हलकटपण आहे. ज्या लंकेच्या परिसरामध्ये विश्वाच्या मालकिनीला 6 महिने त्रास झाला, अशी लंका बघायची तरी कशाला? पण बाई हाडातून पापी होती, हाडातून. ते म्हणले आपल्या लंकात बघायची. आकाश मार्गाने जाणारे 2 घोडे रथाला झुपले आणि लंकेमध्ये रथ गेला. विभीषणाच्या लक्षात आलं, भगवान प्रभू रामचंद्राच्या आई साहेब कैकेयी स्वागत केलं. 1,00,000-1,15,00,000ची तर पैठणी. विभीषण काय गरीब थोडाच होता. 7 कोटी तर घर सोन्याची होती. 1,00,000-1,15,00,000 रुपयाची तिला पैठणी नेशिली, पुरणपोळ्याचा स्वयंपाक केला आणि एके दिवशी सहज संध्याकाळी बसली म्हणली, विभीषणा रावणानं सीता कुठे ठुलती रे? विभीषणानं सांगितलं, आई साहेब जिथं सीता साहेब ठेवल्या होत्या आई साहेब ते ठिकाण मी अजून बघत नाही. अरे तू नसशील बघत, पण मला बघण्याची इच्छा आहे ना. विभीषणानं सांगितलं, प्रभू रामचंद्राच्या कृपेने लंका भेटली, याच्या बदल्यात तुम्ही वापस घेतली तरी हरकत नाही, पण जिथं सीता आई साहेबाला रावणानं त्रास दिला ते ठिकाण मी नाही तुम्हाला दाखीत, किंवा मी बघतच नाही. हे विभीषणाचा त्याग होता. नको बघू पण लांबून दाखव ना. म्हणले तसंही दाखीत नाही. तुझ्या नौकराला सांग. ठीक आहे म्हणले. एका चौकदारा हे विडे ह्या प्रभू रामचंद्राच्या आई आहेत. लक्षात आले. सीताई साहेब जे अशोक वाटिकेत होते ते अशोक वाटिकेत यायला घेऊन जाय. ते नौकर म्हणलं, मालक नौकरीहून काढून टाकलं तरी हरकत नाही, पण जिथं जगाच्या आईला त्रास झालाय ते ठिकाण पठ्या पाहतच नाही. विभीषणाचा नौकर जबाबदार, पण माय किती हलकट. काही ठीक आहे दाखव लांबून. बोटान दाखिलं. आई साहेब उंच उंच अशा प्रकारच्या आकाशाला चुंबन घेईल अशी झाडी दिसली. त्या झाडीत अशोक वाटिका म्हणतात, अशोकवन. तिथं सीता होत्या. गेली एकटीच रथात बसून ही येडपट. तिथं गेल्याच्या नंतर सगळ्या झाडाखाली गवत होतं, पण एकाच झाडाखाली गवत नव्हतं. ते झाड होतं अशोकाचं. ज्या झाडाखाली सीताई साहेबांनी रामप्रभूच्या नावाने टाव पडला, टाव, आणि डोळ्यातलं पाणी ज्या झाडाखाली पडलं त्या झाडाखाली 100 फुटापर्यंत गवत येत नव्हतं. आता बोलन काही कोणाला? ते अशोकाच्या झाडाला बोलत होते. ए अशोक तरो जी, सगळ्या झाडाखाली गवत आहे, तुझ्या खाली गवत का नाही? त्या अशोकानं सांगितलं, आई साहेब या सावलीला जगाची आई 6 महिने रडत होती. हे कैकेयीला अशोकाचा वृक्ष सांगत होता, आणि हे वाक्य रथाच्या 2 घोड्यानं ऐकिनं आणि प्राण सोडणं सोबतच झालं. कैकेयी परत आली. विभीषणानं स्वतःच्या वाहनात आणून घातलं. आईला विचारलं, आई 2 घोडे कुठे तापले? अरे ते मेले हो तिथंच. प्रभू रामचंद्रानं विभीषणाचा खुलासा केला. विभीषणा घोडे कश काय मेले? विभीषणाचं अंतकरण भरून आलं आणि सांगितलं, प्रभू सीताई साहेबाला जिथं राजा रावणानं त्रास दिला ते त्रासाची भूमी बघितल्या बरोबर घोड्याला सहन झालं नाही. माझ्या विश्वाच्या आईला इथं या रावणानं किती त्रास दिला ही भूमी बघितल्याच्या नंतर अंतकरण भरून आलं आणि घोड्यानं प्राण सोडला.
त्या घोड्याची समाधी विभीषणानं सोन्याची केली. पण हे वाक्य ज्या वेळेला प्रभूनं सीतेला सांगितलं त्यावेळेला सीतेचं अंतःकरण भरून आलं. प्रभू, माझ्यासाठी ज्या दोन मुख्या प्राण्यांनी प्राण सोडावा त्यांची नुसती समाधी सोन्याची केल्यानं धकेल नाही सीते. हेच दोन घोडे पुन्हा अर्जुनाच्या दारात जन्माला येतील आणि ज्यांनी एवढं त्यागाची भूमिका दर्शवली त्याचे उपकार फेडण्यासाठी मी खरारा करील. वारुते वागवे अर्जुनाचे वारुते वागवे देखिला उमाये चतुर्भुज समावे वारुते वागवे अर्जुनाचे वारुते वागवे देखिला उमाये चतुर्भुज समावे वारुते या कारणाकरता जगाच्या मालकाने वारुते वागवी अर्जुनाची. तिसऱ्या कडव्यात याज्ञिकार पिती मंत्राच्या होती तो द्रुपदी प्रतिभाजी मागे. झपी तपी संन्यासी योगी महात्मे कोणी कीर्तनाची आहुती, कोणाची भागवताची आहुती, कोणाची रामायणाची आहुती, कोणाची मृदंगाची आहुती, कोणाची गायनाची आहुती, कोणाची श्रवणाची आहुती. आपण नाना प्रकारच्या आहुत्या त्याच्या प्राप्तीकरता टाकतो पण अजून आपल्या स्वप्नात नाही. पण तो द्रौपदी प्रति भाजी मागे आणि तो द्रौपदीच्या दारात भाजी मागायला. एका व्यक्तीनं निवृत्ती दादाला प्रश्न केला, याज्ञिकी म्हणजे कोण? कोणाला म्हणायचं याज्ञिकी? याज्ञिकीचा अर्थ असा असतो त्याच्या याज्ञिकीमध्ये मंत्रस्थित संहितेत तो पारंगत असला पाहिजे, त्याला म्हणायचं याज्ञिकी. याज्ञिकीचे 19 प्रपटले त्याच्यातले 2-3 सांगतो. याज्ञिकी करणाऱ्या व्यक्तीला एक ध्यान असावा जो यजमाने त्याच्या नावानं अग्निमृत्यू लोकात असला पाहिजे. 1 ज्याला पूजेला बसवायचं तो 43 दिवसाचा ब्रह्मचारी असला पाहिजे. 2 गाईचं तूप असलं पाहिजे. 3 आणि याज्ञिकीची व्याख्या अशी, यजमानाच्या डोक्याचं दोऱ्यानं माप घ्यायचं त्या दोऱ्यासारखं तंडिलाचं कुंड असलं पाहिजे. 4 चौथी गोष्ट, याच्यात विस्तू न टाकता यज्ञ पेटला पाहिजे. 5 दुसरी गोष्ट, बलिपिंड कवळा असतंय त्याला काजळाचे नागडोळे काढायचे, 9 फुटाच्या अंतरावर कवळं टेकायचं आणि यानी मंत्र म्हणल्याच्या नंतर 9 फुटावरचं कवळं आपण मग त्या अग्नीत पडलं पाहिजे. ही ज्याच्या मंत्रात ताकद आहे त्याला याज्ञिकी म्हणते. 6 सातवी गोष्ट, आसव सुक्त नावाचं नागास्तिक नावाचं सुक्त 18 खडे एकावर एक मांडायचे आणि नागस्तिक सुक्त म्हणल्याच्या नंतर वरचे 6 खडे नागाच्या फणीसारखे मंत्रानं हल्ले पाहिजे. ही ज्याच्या मंत्रात ताकद आहे. याज्ञिकी क्रमांक 7. अशा याज्ञिकी असतील का आपले? फांदा पण हलायचा नाही वाळल्याला, फांदा पण खडे हलत असतील ते. कर्मकांड शिकलो म्हणून इचकायलो. कोणालाही याज्ञिकी म्हणते तो, कोणालाही. आमची इथं पांडुरंगाची मूर्ती आणली डाले गुरुजी. आखाडा बाळापूरचे एक ब्रह्मचारी व्यक्ती होते, चक्षुहीन होते बाबाजी सारखे आमच्या. आणि मग त्यांनी पांडुरंगाची मूर्ती आणली. 97-98 ची गोष्ट आहे. मला म्हणले, बाळा आपल्याला मूर्ती आणायची. म्हणलं बाबा आमच्या गावाच्या नका नादी लागू, जगात जर्मनी, भारतात परभणीत गिरगाव चरबटे आणि तुम्हाला काय करायचं आमच्या गावात पांडुरंगाची मूर्ती मानून? लय लोकही चित्र आहेत. हे सगळं मला बाहेरचं सांगायचं पण तुम्हाला राग येईन म्हणून मी आमच्या गावात घ्यालो. तुम्ही अजून बी लक्षात घ्या, सुनाच्या हातानं कंदील फुटल्यावर सासू कोणाला बोलती माहितीये का? पोरीला, थत्तर थोंडे नीट चलतच नाहीस. सुनाला घाम येतो. बोलती पोरीला, बोलायचं असतंय सुनाला. पांडुरंगाची मूर्ती आणली. 3 महिने मांडायसाठी वाद. मारुतीच्या मंदिराजवळ मांडायची ठरली तर तिकडच्या बायका म्हणल्या, बाई त्याला जवळची जवळच झालं सक्रातीला. आम्ही काय इतक्या लांबून यावात का? यायला का हेलिकॉप्टर लागत का याला?
11 वाजल्यावर महाराज बी उपरनं उकलीतून बघते कुठं मांडायची मूर्ती. शेवटी मीटिंग झाली आणि मारुतीच्या मंदिरापाशी एक लहानसा वट्टा केला, त्याला ओवरी केली, मूर्ती मांडायचं ठरलं. ठीक आहे म्हणले, मूर्ती मांडू, पण पूजेला ब्राह्मण. म्हणलं 11. काय घेतील? म्हणलं दक्षिणा तर देणंच ना, कोणाला लेकर बाळा असतील ते फुकट कसं करते. ठीक आहे म्हणले, किती दक्षिणा? म्हणलं इतकी इतकी. पूजेला सामान? मी जरा इथं चाक आणलं होतं. कशामुळे माहितीये का? मला माहित होतं 3 दिवस आपल्याला काय गावातली गावात द्यायचे नाही काय, त्याच्यामुळे मी म्हणलं सामानच जास्त सांगावं म्हणजे ते आपल्याला घरी नेता येतं. काय सांगितलं? 11 किलो खारका, 11 किलो वाट्या, 11 किलो सुपाऱ्या, 11 किलो बदाम, सगळं पूजेला सांगितलं. लिस्ट झाली 22,000ची. शिवाजी दादा आमच्या इथला सखाराम तात्या म्हणला 22,000 रुपयाचं सामान पूजेला लागायले बाळू महाराज, इतकं जर तुम्ही आणलं तर काय होतंय? म्हणलं आपलं तेल गेलं, तूप गेलं ना हाती धोपाटणं आलं, आपलं तर चौकूनच वाचलं. म्हणलं गावात काहीच नाही, सामान मला आणायला लावायले. पण म्हणलं चला जाऊ द्या, गाव टकटक करीन, आणा. म्हणजे आमच्या पूजेचं सामान वेगळंच असते काका. तुम्ही जे खाता का ते खोबरं एकीकून काळं आणि एकीकून ढवळं असते. आमच्या पूजेचं दोन्ही कुण काळ, पूजेचं खोबरं दोन्ही कुण काळ, कोणी कोण मांडावा ब्राह्मणाला कळणं. सुपाऱ्या तर इतक्या भारी असतात. पूजेला सुपारी मांडलीन देवप्पा म्हणला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं गुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. गणानंद्वा गणपते गवामयं गवाप्रियाविधान सकल देवान सुपारीला पाणी घाला असं देवप्पानी म्हणल्याबरोबर सुपारीतून एक काळीवर येते. ती म्हणते देवप्पा तू अनमोह काही भांडण एक बापू, माया घरात पाणी घालशील तर तुझ्या घरात नदी घुसन. ती सुपारी खारका तर इतक्या भारी असतात आमच्या पूजेच्या. मी 4 वर्ष भटपण केलं तेव्हापासून मला माहितीत ना खारका कशा देते ते अभिषेकाला. एका पोरीचं जमन, लग्नच जमन, आणि तिची आजी मोठ्या पोराच्या नाताला घेऊन आपलं पोराला घेऊन कडाला घेऊन आमच्याकडे आली. म्हणजे बाळू महाराज लहान्या पोराच्या पोरीचं जमच नव्हा काउंकानी. आणि मी म्हणलं मग, पण ती बोलता बोलता तिने पिशीतून 100ची नोट काढली. अरे मी म्हणलं बागायती गिरायकी कोरडवाव नाही काय नाही, उधार असल्यावर कोण बसलं इचकीत पंचांग. नाही ती 100ची नोट पाहिल्यावर लगेच पंचांगीच केलं. मी म्हणलं काकू आमका आमका ग्रह अनिष्ट आहे, तिला म्हणून 3.25 लाख जप कर, जमल. 100ची नोट घेतल्यावर ते संग नातू होता. म्हणला तर लहान लेकराला काय द्यावा सकाळी सकाळी, नेमकाच अभिषेक करून आलतो आमच्या घरच्या. म्हणलं 7-8 खारकायत, एक खारीक देऊन टाकत्या. त्याच्यातली खारीक घेतली आणि देऊन टाकली. 7-8 दिवसाला त्या पोरीचं जमलं. पोरग इंजिनियर भेटलं. त्याची आजी आली आणि त्याच नाताला कडाला आणलं, 500ची नोट मला दिली. महाराज जमलं पोरीचं. मी आमच्या घरच्या म्हणलं 2 खारका देऊन टाक. ती बाई म्हणली नग महाराज खारीक. म्हणलं काऊन नग, त्या दिवशी दिलेली आहे ना. म्हणजे 8 दिवसापासून पोरग टोकरीत होतं तरी फुटत न. म्हणजे खारीक किती नरम आसन पाहणं ती. आणि त्या खारका आम्हाला पूजेला असतात. हो काय सांगायचं. मग मी ते आणलं सामान, सगळं सामान आणल्याच्या नंतर याज्ञिकी कोणाला म्हणायचं सांगायलो. आमच्या घरच्या शेजारीन म्हणली माय महाराजीन तुम्हाला का महाराजांनी कीर्तनाला नेलक नाही. बायकाले नादगड पटवानी बोलायचं. हे उघडलेल्या कॅसेटी असतात आणि ते काय इतक्या हुशार का काय. देवाने यायला टाकलेलं मेमरी कार्ड म्हणजे उग खराब झालेलं. तो मला नाही म्हणालो मी आमच्या परभणी जिल्ह्यातल्या सांगायलो. तिकडे गेल्यावर तुम्हाला फुकायचं दुसरे आणू तरी कुठून मी. मेमरी कार्ड इतकं नसतंय भारी. मनुष्य देहीचे निज्ञान आहे असंच आहे ना. तुम्ही असं कधी ऐकलं का स्त्री देहीचे निज्ञान आहे? नाही नाही, हे उगाळलेलंच कॅसेट असतात. ते शेजारीन म्हणली बाई तुम्हाला, बाई मला कशाला कीर्तन, आता बायका घेऊन फिरत असते थोय कीर्तनाला.
पण ती म्हणली मा नका का नेनत कीर्तनाला, पण मंदिरात धुपटण आहे, यज्ञाला धुपटण म्हणले. आल्या मग त्या यज्ञाला. सांग महालक्ष्मीचा सण असा जवळ आलता आणि त्या महालक्ष्मीला लाडू करतात ना, बुंदीचे लाडू, रव्याचे लाडू, कशाचे लाडू. मग ती भागवतात आलेली 7-8 किलो डाळ अशी वट्यावर वाळू घातली होती. मंदिराच्या बाजूलाच घर आहे आमचं, गावाकडं आता शेरला आलो. वट्यावर वाळू घातली आणि एक शेजारीनं आमच्या महाराजीनं आल्या मंदिरात. बऱ्याच बायका आल्या गावातल्या. आणि ते देवबाप्पा म्हणले बाळू महाराज तुम्हीच सुरू करा. म्हणले नाही, पाहुणे माणसं आहेत तुमच्याच्यानं सुरू करा. नाही म्हणले चलू द्या सुरू करा. सुरू केला. म्हणले वैवंदा सगल सिद्धो भवा रुक्मिणी पांडुरंग देवता प्रवर्त हवानांजप्रियदान मम सकला सिद्धजायिदी सर्वशास्त्रा सम्मदे वैष्णवाधिकारं पवित्रा पवित्र विन्यास प्रतिजन्य जगन्निवासं कृपापात्र सकला सिद्धाय. हे मंत्र सुरू करणं आणि महादेवाला सोडलेली ढवळी गाय हरभऱ्याच्या डाळीवर जाणं संगत झालं. आमच्या घरचेच माझ्याकडेच पाहू लागले, पण गायीनं असा चपका लावलाय डाळीवर. मी एक तर गावात दक्षिणा नाही, गाय चटूत डाळ खाली. मी लगेच मंत्र बदलले. प्रबडलो सकल जाय सर्वशास्त्राय देवी मध पुरुषां सर्व जायम ढवळी गायम हरभऱ्याची डाळम भक्षती भक्षती कुमुदिने प्रियम संगनचारुं मदलकृतुं संगजरा यदक्कामा सर्व प्रियां भासा देव मान्यं सर्वासितो जनवाभासगृहाय. ते ब्राह्मणाला म्हणू लागले मंत्र खास म्हणते गडे, पण ह्या सुक्तामध्ये ढवळी गाय हरभऱ्याची डाळ नाही. आता त्याला काय माहिती आमचा जीव कशाने तुटायला येतं. याज्ञिकी कोणाला म्हणायचं ते सांगायला. मी लगेच प्रपटवलं. अस्तरो अनाजंतो निधिपती निधिदामो भवायुधं येनमिमो क्रतो ढवळी गायम हरभऱ्याची डाळम लक्ष्म्याचे लाडूम भक्षती भक्षती मिमधन कृतजनी संगत चरयो. पण ते घरचे म्हणले बाई शेजारनी म्हणले मा काय महाराज मंत्र म्हणते. आता कोण्या बाईला आपले मालक आवडत येतच ना. एक दिवशी बाजारावर एक जण पिऊन आला. पिऊन त्याची बायको आमच्याकडे आली. म्हणली माय महाराज महाराजीन घरीच येत का. मी म्हणलं हो. आणि तुम्ही कस काय घरी. मी म्हणलं आज कीर्तन नाही. तरी पण कस काय घरी. आणि मी म्हणलं मग काय ऊस तोडायला जाऊ का. येडगळेस का काय. नाही म्हणलं कीर्तनच नाही मग घरी ये ना. मी माय तुम्ही तर वचकटवानीच बोला. मी म्हणलं तूच म्हणालीस घरी कस काय. माझा का जाऊ कापूस वाचायला. कुठे आहेत महाराजीन. मी म्हणलं माग आहेत. माय महाराजीन मला भाज्याचं पीठ द्या. माय भाज्याचं वाटीभर पीठ घेतलं. मी म्हणलं तुळसा काकू. ते मराठवाड्यातला खेळ आहे नाही, ते कधी कधी नाही उजडत लवकर. ए तुळसा काकू काय. म्हणलं कशाला भाज्याचं पीठ. अरे बापा पप्याचा बाप कवाच पित नाही ना, आज पिऊन आले मला वाटलं जरशे भजेच काढावा. पहा हे येडगळ तुळसा काकू. मग दारू पिऊन आला तरी तुळसा काकूला आवडतो. मग मी तर मंत्र म्हणून लागलो ना, काऊन नाही घरच्याला आवडायचं. हे माझ्याकडे नुसत्याच बघू लागले. आता मला इतक्या म्हणता येतं का गाय हरभऱ्याची डाळ खाली म्हणून लोक म्हणते डाळ सांभाळायला का गाय हाणायला आहे. आपलं मंत्र म्हणायला का डाळ सांभाळायला आहे. पण आमच्या त्या वेदात असे मंत्र असतात. प्रबडलो ना चक्षो मी मधनो कृतो जन्य सकला स्थितो अपसव्य सव्यभसो विहा ढवळीत गायम हरभऱ्याची डाळम भक्षती भक्षती मी मदती कृतुजनी संगत चरती भासत क्रियजनी संग. ब्राह्मण म्हणले कस काय. ते तिथले दुसरा ब्राह्मण म्हणला गपचिक बस त्याचं गाव आहे, आपल्याला काय करायचं. गाय म्हण नाही तर हलगट म्हण, आपल्याला काय त्याच्यावर गरज आहे का. पण लक्ष्मी आणि हरभऱ्याची डाळण लाडू या 3 गोष्टी ऐकल्याच्या नंतर आमच्या घरच्या माग पाहिलं. म्हणली बाई मंत्र बी म्हणता येते तर डाळ पण सांभाळता येते ना. या डाळ सांभाळायला याज्ञिकी म्हणत असते तो कुठं. याज्ञिकीचा अर्थ आहे प्रपटलो वैशानरो प्रज्वलितो जया. अग्नी ज्याच्या मंत्रात प्रज्वलित व्हावा ही याज्ञिकी. बेजार आहेत बेजार. तरी पण जगाचा मालक स्वप्नात नाही. तो द्रौपदीला वनवासात भाजीचं पान मागतो. विठोबार जय 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 जय
ज्ञानेश्वर